या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवलेलं आहे. अनेक देशात आम्ही पाहिलं आहे की एखाद्या देशावर किंवा एखाद्या नागरिकावर किंवा सैन्य स्थळावर तो 24 तासामध्ये बदला घेतला जातो. आता आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला का बंदुका वगैरे देणार आहेत का? भोंगे वाजणार आहेत, ब्लॅकआउट होणार आहे, बरोबर ना? भोंगे वाजतील, काळोख, महत्त्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील वगैरे वगैरे वगैरे. आम्ही 1971 साली हे पाहिलं आहे सगळं. याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते विविध माध्यमातून. पण जशा थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, तसं आता युद्ध सरावात अजून काही दिवस घालवतील. आता आमच्या सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे. सैन्य हे कायम सज्ज असतं, ते आहेच. भारतीय सैन्य हे कायम सज्ज आहे. आता आमचा प्रश्न आहे संरक्षण मंत्री देशात आणि तिन्ही सेना प्रमुख असलेला राष्ट्रपती, त्यांना हे माहिती आहे की नाही हेच मला माहीत नाही. राष्ट्रपती या तिन्ही सेना दलाचे प्रमुख आहेत. पंतप्रधान नाहीत, राष्ट्रपती प्रमुख आहेत. देश युद्ध करतो आहे हे तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांना माहीत आहे की नाही याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. आमचं प्रधानमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही ताबडतोब भारत पाकिस्तान हा जो तणाव आहे आणि त्याचा फटका भारताला भविष्यात बसण्याची शक्यता आहे, तो म्हणजे आर्थिकदृष्ट्या. पण देश आणि जनता राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार आहे. ते तुम्ही आहात म्हणून आम्ही सामना करणार नाही. हा देश आहे. एक व्यक्ती नेतृत्व करते, एक पक्ष नेतृत्व करते म्हणून नाही. हा देश सदैव लढायला सज्ज आहे. आम्ही सज्ज आहोत. तुम्ही मॉक ड्रिल घेत राहा, पण दाखवा तुम्ही काय करताय. तिथे पाकिस्तानचं विशेष अधिवेशन भरलं आहे संसदेचं. आमची तर पहिल्या दिवसापासून मागणी आहे की काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीवरती 2 दिवसाचं संसदेचं विशेष अधिवेशन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांशी मनमोकळेपणानं चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीत जे होतं तसं नाही. आम्हाला उणीधुणी काढायची नाहीत. आम्ही तुमच्याबरोबर आहोत, म्हणजे सरकारबरोबर आहोत, आम्ही देशाबरोबर आहोत, आम्ही पक्षाबरोबर नाही एखाद्या. हा देश आमचा आहे. तुमचा जेवढा आहे म्हणताय तेवढा तो आमचाही आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना एकदा काय ते आरपार होऊन जाऊ द्या ना. किती दिवस तुम्ही अशी टांगती तलवार ठेवणार आहात? आणि पुढली जी परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी तुम्ही आतापासून या देशातल्या सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. युद्ध करणं सोपं असतं, पण युद्धानंतर जी परिस्थिती निर्माण होते एखाद्या देशामध्ये, जी युक्रेनमध्ये झालेली आहे, जी अफगाणिस्तानमध्ये झालेली आहे, जी इराणमध्ये आहे, युद्धानंतर अनेक अडचणींना देशाला तोंड द्यावं लागतं. त्याच्या तयारीसाठी तुम्ही देशातल्या समस्त राजकीय पक्ष, विरोधी पक्षांना बरोबर घेऊन काम करणं गरजेचं आहे. पण हे सगळं करण्याआधी देशाचे गृहमंत्री अमित शहा जे अपयशी गृहमंत्री आहेत त्यांना पुढली परिस्थिती सांभाळता येणार नाही हे मी परत सांगतो. त्यांना पदावरून हटवायला पाहिजे. राउत साहब, यही बात हम भी जानना चाहेंगे कि जिस तरह युद्ध के आगाज भारत भूमि पर दिख रहे हैं, कल मॉक ड्रिल होने वाला है, पूरी तैयारी है सरकार की. मॉक ड्रिल तो होती रहती है. जिस देश में युद्ध की स्थिति पैदा होती है और जिस देश को युद्ध का अनुभव नहीं है. हमको तो 1971 का युद्ध का अनुभव है, बाद में कारगिल का अनुभव है. कारगिल का युद्ध एक जगह पर हो गया था, लेकिन अगर पूरा देश युद्ध का सामना कर रहा है तो इस प्रकार से मॉक ड्रिल अगर सरकार करना चाहती है तो ठीक है. लेकिन मॉक ड्रिल क्या होता है? कल पूरा ब्लैकआउट हो जाएगा एक दिन, जो भोंगे बजते हैं वो बजेंगे और कुछ होंगे, यातायात रुक जाएगी. ये हमने 1971 में देखा है. उस वक्त तो
कम्युनिकेशन के कुछ